पहिल्यांदा अँकल लोड होतोय 2 नंबर 4 नंबर चौदा रक्षक चौदा पकडणार आहे खिलाडू पण हात वर करा गण्या गण्या 3 नंबर निल्या निल्या 4 नंबर नेल्या रेडी डिफेंडिंग सावध साईज चालवणारी ढेपावाडी संघ त्याला प्रत्युत्तर देतोय हा एक अष्टपैलू नामवंत गुणवंत असा खेळाडू रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न परंतु रिकाम्या हाती त्याला प्रत्युत्तर देतोय हा अष्टपैलू खेळाडू डिफेंडिंग प्लस रेडिंग कर्णधार भूम्या काहीचा असफल प्रयत्न पुन्हा निवृत्त दोन्ही कोपरे खेळतो बॅक किक मारतो बॉनस मारतो रनिंग अँकर रोड मार्केट केला जातो नजर आते खुर्ची खुर्ची घेतली ना जरा अजून माग सरक नजर लागले का नाही खेळाडूच्या खुर्ची लागल नजर आते तो दुर्घटना घटी काहीसा लक्ष चुकला आणि अंकल ओढ केला उमेश ढेपावाडी संघ आणि 2 पॉइंट मला वाटतं का सिंगल वाघोड्याच्या संघामध्ये विकासाने पॉइंट मारले होते निलेश 4 नंबरचा आणि केला वांटेला काय मला वाटतंय लोन डिफेंडिंग साईड मजबूत खरोखर 1 नंबर डिफेंडिंग चेविन हात नाही सुटत एकटा जात नाही त्याला एकट्याने टॅकल तरी चौडा नाहीतर चेविन टॅकल होतो विनोद आणि मधली कव्हर प्लस रेडिंग उजव्या कोपऱ्यामध्ये उम्या नामवंत असा गुणवंत खेळाडू कधी ढेपावाडीची भानगड नसते भरपूर ठिकाणी खेळले जातात पण त्यांच्या मागे येत आहेत त्यांचा कोच रामू संघामध्ये कोणाला तरी ऐकायला पण लागतो निवृत्त काही करू शकतो रात्रभर त्यांनी गेम पलटवलेत अजून काही करू शकतो तो पण तेवढाच मजबूत डिफेंडिंग करणारा ढेपावाडी संघ बापदेव ढेपावाडी नजर जरा तरी आटली तरी उचलतो कडक डिफेंडिंग टाइम काढण्याचा प्रयत्न सच्चू लेंडी 777 नंबर मल्टीरेड करावी लागेल बॉनस मारण्याचा प्रयत्न परंतु असफल बघूया भरपूर रेड उम्या लय भारी जय गेल्या वर्षी सुद्धा ढेपावाडी नंबर मारला होता लय भारी काय स्किल आहे भावा 1 नंबर मेंटनच्या चलाकीचा गेम आहे बुद्धीचा गेम आहे युक्तीचा गेम आहे आणि शक्तीचा सुद्धा गेम आहे
निवृत्त मात्र सफल आणि आपल्या संघासाठी खरोखर मधली कव्हर कसली डिफेंडिंग साईड मजबूत त्यांच्याकडे काही पॉईंट नाही बघ. तिन्ही गुण संपन्न असा ढेपावाडी संघ आणि त्याला प्रत्युत्तर देतो उम्या. निवृत्त मात्र सफल काहीतरी चमत्कार करेल बघूया. सिंगल साऊंड पाहिजे बघू. मस्त चढाई हुलकावणी देत उजव्या कोपऱ्यात निल्या उत्कृष्ट चढाई करतोय खरोखर ढेपावाड्याचा निल्या. शरीर बारीक पण चलाकी जाम. कसा पण पॉइंट मारतो. कॉलरच्या आतमधला पण प्लेअर अंतक मारतो. वाघोड्यामध्ये पण त्याने पॉइंट मारले. अजित मग अशी असफल. आता बघूया रनिंग बोनस मारण्याचा प्रयत्न. बरोबर रनिंग बोनस मारला उम्या. एक नामवंत असा खेळाडू. बघूया इकडून मॉन्टी तिकडून राम म्हणजे उम्या. कोण धरीत का उडवतो बघूया. नाही बाबा 2 नंबरचा खेळाडू तो. बघूया 10 नंबरचा विशाल. याच रेड मारायला कमी वाटतोय आज. आता थरेड तोच मारतो त्यांच्या संघातल्या. दुडाई स्पेशालिस्ट अजित मगाशी रनिंग बोनस नेला होता. निवृत्त मात्र सफल. टीम पिछाडीवर डिफेंड करायला भेटत नाही. अजित आपले निवृत्ती जागा सांभाळू शकतो काय? 2 पॉइंट मला वाटतंय. पंचांचा निर्णय 2 पॉइंट. बरोबर मारलं 2 पॉइंट. 1 बोनस मारले. मस्त अजित त्याला प्रत्युत्तर नेल्या. ज्याचे जास्त रेड पॉइंट तो उत्कृष्ट रायडर ठरला जाईल. ज्याचे जास्त पकडीचे पॉइंट त्या उत्कृष्ट पकड दिली जाईल. मातीला ऑब्जेक्शन घेतलाय. खेळा आता 7 मिनिटं राहिले असतील. बघू थर्ड रेडला कोण जातोय. स्पेशलिस्ट टू डाई रेडचा स्पेशलिस्ट विशाल. त्याची एंट्री पण जाम चलाक. बघ बेडका सारखी उडी बघ कसा बघ मारील. इतिहास दपांदी बराच गडी चलाक आहे आणि तो उडायचे गडी ठरला. अरे अजून परत अरे जावा सोडला त्या कशात पण तो कुठला लय भारी गड्याची रे सर्विस. आणि त्याला पकड कोणा केली रामनं का उम्यान? लय भारी पकड केली. निवृत्त काय रनिंग यांच्यात
कोण खरोखर फायनलचा सामना बघण्यासारखा होतोय. पहिला वाटत होता वन साइड होईल, पण अजितने काहीतरी चलाकी केली. बोनस +2 पॉइंट आणलं. परत इथं डिफेंडिंग झाली, पण सांगू शकत नाही. निवृत्त सुपर टॅकलचा चान्स आणि इकडनं उम्या दोन्ही कोपरे चालवतो तो. परत रेडिंगही करतो. सगळे गुण संपन्न. डाय मारून चौडा, डाय मारून चौडा. बघा स्किल बघा, पकड बघा. असा असतो गुणवंत खेळाडू, स्टार खेळाडू. डाय मारून चौडा. चांगले पॉइंट मारले त्याने. निदान रेषा, टच पाटी, लीड झाली. टच पाटी, दबाव आला. कुठेतरी दबाव होतोय आणि अजित होतोय बाद. ज्या एंट्र्या अजितला पाहिजे होत्या त्या एंट्र्या भेटल्या नाही. कारण बदलायचं असेल तर मल्टी पॉइंट आणावे लागते, परंतु उम्याचा तेवढाच डिफेंड. साखळी जोरात, साखळी कव्हर आहे. सिंगल टॅकल करत नाही. सिंगल केला तर चौडाच लावतात, तो पण परफेक्ट. म्हणून संघ लहान आहे पण कीर्ती महान आहे. बॉन्टी सुद्धा चलाक, अतिशय चतुर आणि बारीक खेळाडू, पण लय भारी कबड्डी त्याची. उडाला धावला, पण ते पवाड्याचा डिपेंड करत आहे तेव्हा ना आला. अष्टपैलू खेळाडू, सगळे गुण संपन्न. बादशाह आहे तो त्याच्या संघातला. जर जिंकायचा असेल सुपर डुपर रेड मारावी लागेल. 3-4 पॉइंट आणावे लागतील रेडला. पण बहुत आउट. वन साइड, बोथ आउट. बोथ आउट मध्ये दोन्हीकडे 1-1. बघू, चालूनच नाही दिलं निवृत्तला. ते बघ, पंचांचा निर्णय अंतिम राहील. पुन्हा एकदा उमिया. अष्टपैलू खेळाडू, ते बनेल. ते बघ, ते बघ, ते बघ. बादशाहचा येतो वाटत ना रे, पण बादशाह पब्लिक हिरोचे पब्लिक हिरोच रे. जाम भारी, लय भारी, लय भारी. उमिया पब्लिक हिरो झाला. सोन्याच्या अंगठी मला वाटत तुलच आता ती बघ. अरे गरीब लय भारी निवृत्त. आत्ता पॉइंट आणलं, मंगापासून आणलं असतं तर मंगाच आणायचं ना. हत्ती याला शेपूट राहिला.